नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण डबल कटोरीची कटिंग बघितलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत. तर अस्तरचं फॅब्रिक घेतलं आणि जी आपण पेपर कटिंग घेतली होती त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. इथे साईड पार्ट ठेवलेले आहेत, क्रॉस पट्टी ठेवली आहे, कटोरी ठेवलेली आहे आणि सर्व फॅब्रिक जे आहेत ते अस्तरचं डबल फोल्डमध्ये ठेवलेलं आहे. आता मेन फॅब्रिकवरती कटिंग करायची आपल्याला. मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, डबल फोल्डमध्ये ठेवलं आणि सर्व पार्ट्स मी परत त्याच्यावरती ठेवून घेतलेले आहेत, बॅक पार्ट, फ्रंट पार्ट. त्यानंतर कटोरीचा जो पार्ट आहे त्याला मी अस्तर जॉईंट करून घेतलं आणि ज्या पद्धतीने आपण टक्सचं मार्किंग केलं होतं ते सर्व मार्किंग करून घेतलं अस्तरच्या बाजूने. आता आपल्याला याची स्टिचिंग करायची. तर सुरुवातीला जो मेन टक्स असणार आहे आपला त्याची आपल्याला स्टिचिंग करायची आहे. मेन टक्स जो आहे स्टिच करून घेतला. त्यानंतर साईडचे जे टक्स होते जसं आपण सेंटर केला आणि त्यानंतर अर्धा ते पाऊण इंच मार्जिन ठेवून अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडचे जे टक्स आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे. आता इथे लक्षात घ्यायचा जो सेंटरचा जो पॉइंट आहे तो व्यवस्थित आपला इथे आतमध्ये दाबल्या गेला पाहिजे, जेणेकरून जी कटोरीला टोकं येतात ती टोकं येणार नाहीत. आणि ही जी कटिंग आहे तुम्ही टोटली 2 पार्ट सेपरेट करून देखील करू शकता किंवा 2 पार्ट सेपरेट करून जॉईंट करण्यापेक्षा अशा पद्धतीने डायरेक्टली जो एक्स्ट्रा पार्ट आपण घेतलेला होता तो अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आणि स्टिच करायचा आहे. ही अगदीच साधी आणि सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने मी व्यवस्थित हा पार्ट स्टिच करून घेतला. सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरी जी कटोरी आहे ती घ्यायची. आता हे पहा, जर मेन टक्स आपला 3.5 इंच असेल तर आपल्याला साधारण 3 ते 3.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग करायचं. जेवढ्या उंचीचा मेन टक्स असणार आहे तेवढाच तुम्हाला साईडचे जे पॉइंट आहेत तिथपर्यंत ही रेष जी आहे अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे. इथे तुम्ही स्केलचा वापर केला तरीही चालणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने मेन टक्सची उंची जेवढी असणार आहे तेवढीच तुम्हाला साईडचे जे टक्स आहेत तर दोन्ही साईडने तेवढी उंची घेऊन अर्धा ते पाऊण इंच दाबायचं आहे व्यवस्थित आणि टोक देखील जे आहे व्यवस्थित त्याच्यावरती दाब येईल अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. दोन्ही ज्या कटोरी आहेत आपण अशाच पद्धतीने रेडी करून घेतल्या आणि खूप छान अशी फिनिशिंग या ब्लाऊजला येते. हे पहा, दोन्ही आकार जे आहेत परफेक्ट आलेले आहेत, स्टिचिंग लाईन पण परफेक्ट आल्या. साईडच्या पार्टला देखील अस्तर आपण लावून घेतलेला आहे. आता आपल्याला कटोरी जी आहे याच्यामध्ये जॉईंट करायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने कटोरी ठेवून घ्यायची आहे. हे पहा, परफेक्ट इथे कटोरीचा जो आकार आहे तो परफेक्ट आलेला आहे, कुठेही कमी जास्त कटोरी नाही. त्यानंतर आता क्रॉस पट्टी जी आहे तिला पण मी खालच्या बाजूने अशा पद्धतीने अस्तर लावून घेतलं. आता इथे पाहू शकता तुम्ही, क्रॉस पट्टीचं जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ आहे आणि त्यावरती वरचा पार्ट सरळ ठेवला. आता आपल्याला इथे हा पार्ट जो आहे व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे. शिवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने हा पार्ट जो आहे व्यवस्थित फोल्ड करायचा आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे क्रॉस पट्टीचं त्याचा वरचा भाग जो आहे तो शिवून घ्यायचा आहे. आपल्याला वरचा भाग शिवून घेतल्यानंतर आतला जो पार्ट आहे तो साईडने आपल्याला बाहेर खेचून घ्यायचा. बाहेर खेचून घेतल्यानंतर खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे. आतल्या बाजूने देखील कुठेही टिप जी आहे ती दिसत नाहीये. त्यानंतर बॅक पार्ट घेतला, मेन फॅब्रिक जे आहे वर ठेवलं, आतमध्ये अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि सर्व पार्ट पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे. आपल्याला सर्व पार्ट पिनने सिक्युअर करून घेतल्यानंतर आता इथे 2 पद्धती तुम्ही करू शकता की मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून देखील गळा जो आहे तो उलटा किंवा सुलट करून घ्यायचा. पण इथे जे आहे या गळ्यामध्ये मी तुम्हाला अगदी साधी सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि ह्या गळ्यामध्ये देखील मी गोट लावणार आहे. तर बॅक पार्टला अस्तर लावून घेतलेला आहे. बॅक पार्टमध्ये अस्तर जॉईंट करून घेतल्यानंतर सेंटरच्या बाजूने फोल्ड करून अशा पद्धतीने गळ्याचा जो आकार आहे तो देऊन घेतला. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घेऊ शकता. फॅब्रिक उलटं करून व्यवस्थित टॅप करून घ्यायचा आहे गळा आणि त्याच पद्धतीने समोरच्या बाजूने टॅप केलेला जो गळा आहे तो मार्क करून घ्यायचा. आता जिथे आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरतीच आपल्याला स्टिचिंग करायची आहे. इथे मात्र गळ्याचा आकार जो आहे परफेक्ट यायला हवा. अशा पद्धतीने स्टिच करून घेतलं आणि कुठेही शिलाई कट होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे गळ्यातलं ते कट करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही कॅनव्हास पेपरचा देखील वापर करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये मी कॅनव्हासवरती गळे कसे बनवायचे हे देखील दाखवणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने गळ्याची जी आहे मी इथे कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे, फ्रंट आणि बॅक पार्ट जे आहेत दोन्ही एकावर एक ठेवायचे आणि आपल्याला शोल्डर अटॅच करून घ्यायचे. शोल्डर अटॅच करून घेतल्यानंतर समोरच्या बाजूने आपल्याला हुक लुकची जी पट्टी आहे ती देखील जॉईन करून घ्यायची आहे. त्यानंतर
अशा पद्धतीने क्रॉस स्ट्रीप ज्या आहेत मी कट करून घेतल्या. हुकलूक पट्टीच्या वरच्या बाजूने अशा पद्धतीने ह्या ज्या स्ट्रीप आहेत त्या आपल्याला डबल फोल्ड करायच्या आहे आणि गोट करून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याभोवती. स्लीव्ज कट करून घेतली, स्लीव्जला अस्तर लावून घेतलं आणि अशा पद्धतीने खालच्या बाजूने आपल्याला हातशिलाई करायची आहे. तर पाऊण इंच, साधारण अर्धा ते पाऊण इंच फॅब्रिक जे आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि मोठ्या नंबरची टीप जी आहे ती टाकून घ्यायची. गोट करून घेतलेला आहे. त्यानंतर मागच्या बाजूला लेस लावून घेतली. आता आपण इथे स्लीव्ज अटॅच करून घेणार आहोत. तर एक लक्षात घ्यायचं आहे की व्यवस्थित स्लीव्जचा सेंटर करायचा आणि शोल्डरच्या सेंटरवरती हा पार्ट ठेवून घ्यायचा आणि स्लीव्ज जे आहे पूर्ण अटॅच करून घ्यायची. परफेक्ट स्लीव्जची जी आहे इथे कटिंग देखील मी सांगितलेली आहे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आता बॅक पार्ट घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता सर्व पार्टमध्ये मी इथे गोट लावून घेतला, स्लीव्ज लावून घेतलेली आहे व्यवस्थित. त्यानंतर आता काय करायचं आहे, हुकलूक पट्टी तुम्ही नंतर देखील लावू शकता. जो बॅक पार्ट आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा. 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे टक्ससाठी. टक्सची उंची देखील मी ते 4.5 इंच घेतलेली आहे. म्हणजे आडवी रुंदी 4.5 इंच आणि उभी उंची 4.5 इंच. अर्धा इंच दोन्ही बाजूंनी तिरकस मार्किंग करून घ्यायचं आणि तिरकस टक्सचं मार्क करायचं आहे आणि टक्स घ्यायचा आहे. दोन्ही बाजूंनी मार्क केलं टक्स घ्यायचा. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ब्लाऊज आपला इथे रेडी झालेला आहे फिटिंग करून. कुठेही पॉईंट्स जे आहेत ते कटोरीला आलेले नाहीत. त्याचबरोबर स्लीव्ज कुठे ओढल्या जात नाही आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. याचा जो थेरीचा जो भाग आहे तो उद्या अपलोड होणार आहे आणि थेरी देखील तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळणार आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.